वाढलेला रक्तदाब कंट्रोलमध्ये ठेवण्यासाठी करा हा घरगुती उपाय. नमस्कार, आरोग्यदायी आयुर्वेद या यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. मित्रांनो, आपल्यापैकी अनेकांना रक्तदाबाची समस्या असल्याचे लक्षात देखील येत नाही. उच्च रक्तदाबाच्या अगदी दुसऱ्या किंवा तिसऱ्या स्टेजमध्ये गेल्यानंतरच त्याची दृश्य लक्षणे आपल्याला जाणवतात. उच्च रक्तदाबाला सायलेंट किलर म्हणून देखील ओळखले जाते. रक्तदाब जास्त असण्याची अनेक कारणे असली तरी प्रामुख्याने मधुमेह, लठ्ठपणा किंवा मानसिक ताणतणावामुळे किंवा बदलते खानपान आणि इनॅक्टिव्ह जीवनशैलीमुळे हा त्रास जाणवायला लागत असल्याचे आपण पाहतो. ज्यांना उच्च रक्तदाबाचा त्रास आहे त्यांनी दररोज 2 अंजीर नियमितपणे खाल्ले पाहिजेत. सुकवलेले 2 अंजीर असेच न खाता ते रात्रभर 1 कप पाण्यामध्ये भिजवून सकाळी फ्रेश झाल्यानंतर हे रात्रभर भिजवलेले अंजीर खायचे आहेत. यानंतर अंजीर भिजवलेले पाणी देखील सोबत प्यायचे आहे. यानंतर तुम्ही 1 ग्लास मलाई काढलेले दूध प्यायचे आहे. भिजवलेले हे अंजीर दररोज खाल्ल्याने आणखी एक महत्त्वाचा फायदा तुम्हाला होणार आहे, तो म्हणजे तुमचे पोट दररोज व्यवस्थितपणे साफ होत राहते. याशिवाय तुम्हाला जर मूळव्याधीचा त्रास असेल तर तो देखील आजच्या या एका उपायाने नष्ट होतो. मित्रांनो, उच्च रक्तदाब असणाऱ्या व्यक्तींचा रक्तदाब सकाळी नेहमीच जास्त असतो. अशावेळी एक अतिशय सोपा उपाय आज आपण पाहणार आहोत, जो तुमचा वाढलेला रक्तदाब झटपट आटोक्यात आणतो. असा हा उपाय जाणून घेण्यापूर्वी तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करून शेजारील बेल नोटिफिकेशनवर क्लिक करा आणि व्हिडिओला लाईक देखील करा. उच्च रक्तदाब कमी करणारा आजचा हा उपाय बनवण्यासाठी आपण सर्वप्रथम एक भांडे घेऊन त्यामध्ये 1 ग्लास एवढे पाणी घ्यायचे आहे. आता आपल्याला आवश्यक आहे तेजपत्ता. मित्रांनो, स्वयंपाकघरातील मसाल्यामधील हा पदार्थ वाढलेला रक्तदाब कमी तर करतोच, पण आपल्या धमन्यांच्या आतील बाजूस चिकटलेली चरबी म्हणजेच कोलेस्टेरॉल देखील कमी करतो. आपण 2 ते 3 छोट्या आकाराचे तेजपत्ते एका वेळच्या उपायासाठी घ्यायचे आहेत. यानंतरचा दुसरा घटक म्हणजे कलोंजी. आयुर्वेदिक औषधी दुकानात त्या सहजपणे उपलब्ध होतात. शुगर आणि बीपीसाठी कलोंजी एक उत्तम औषध सिद्ध झाले आहे. आपण 1 छोटा चमचा एवढ्या या कलोंजीच्या बिया घ्यायच्या आणि हे दोन्ही घटक पाणी साधारण अर्धे होईपर्यंत उकळून घ्यायचे आहेत. मित्रांनो, रक्तदाबाचा त्रास असणाऱ्या व्यक्तींनी दररोज सकाळी पोटॅशियमयुक्त फळ जसे केळी, टोमॅटो, डाळिंब, द्राक्ष, पपई, आवळा यापैकी एक फळ खाल्ले पाहिजे. याशिवाय आपल्याला आपल्या प्रकृतीनुसार आपल्याला मानवतील या प्रमाणात योगासने ठरवून ती दररोज नियमितपणे न चुकता केली पाहिजेत. याशिवाय आहारात आवश्यक तो बदल करून रक्तदाबावर उत्तमरित्या नियंत्रण ठेवता येते. पाणी उकळून अर्धे शिल्लक राहिल्यानंतर ते गाळून घ्यायचे आहे. आता हे पाणी गरम असतानाच चहासारखे हळूहळू प्यायचे आहे. सकाळी नेहमीच्या चहाऐवजी तुम्ही हा चहा फक्त पुढील 1 महिना दररोज सकाळी प्या आणि भिजवलेले 2 अंजीर नाश्त्याला खा. तुम्हाला या दरम्यान उच्च रक्तदाबाचा त्रास जाणवणारच नाही. यानंतर तुम्ही 15 दिवसाच्या गॅपनंतर नियमित देखील हा उपाय करू शकता. धन्यवाद.